आता डावकर साहेब आले. आता मला असं वाटतं आपण याच्यामध्ये सभागृहाचा वेळ घालवतोय. आपण चर्चेला सुरू करावं अशी विनंती आहे. आता 11:27 झाले. मला 10 मिनिट आहेत. मागचे वक्ते 15-15 मिनिट बोलले. आपण सुरू करा साहेब. आपण सुरू करा. 25 मिनिट बोलले. 25 मिनिट. 11:37 मिनिटावरती बेल वाजवलेली आहे. आपण वेळ चेक करू शकता. 2 मिनिट आधी मला 2 मिनिट आधी का थांबवतात? नाहीच थांबवते. 11:37 ला बेल वाजवली. असं काय करताय खडसे साहेब? आपण ज्येष्ठ सदस्य आहात. आपणच असं बोलायला लागलात तर मग आश्चर्य होईल. 11:27 ला आपण बोलायला सुरू केली. हो ना, एकच मिनिट मी वाचून सांगतो. ते नाही म्हणत आहे. चर्चेला एकूण किती वेळ असतो? बरोबर आहे. चर्चेला एकूण 1 तास 50 मिनिटं हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे. माननीय परब साहेब, याच्यामध्ये चर्चेचे 2 दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही 5 तास 20 मिनिटं आपण करून दिलेली आहे. त्याच्यामधलं 17 डिसेंबर 2024 रोजी करिता आपण 1 तास 50 मिनिटं दिलेत. त्याच्यानंतरही माननीय सभापती महोदयांनी मगाशी जाहीर केलेलं आहे की आपण ऐका तर त्याच्यामध्ये आपण पुढे असं पण जाहीर केलेलं आहे, आपण उशिरा आलात, की आपलं कामकाज नियमित झाल्यानंतर आपण परत चर्चेला सुरुवात करणार आहोत. रूल क्रमांक 62 सभापतींना त्यांना योग्य वाटेल तर विधान परिषदेचे मत आजमावून भाषणांसाठीची कालमर्यादा ही उद्विग्न येईल, ठरवता येईल. मग मत आजमावलं का? हो, मग आपल्या सगळ्यांच्या मताने घेतलेले गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरलं साहेब. मत घेतलेलं नाहीये साहेब. आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरवलं. साहेब माझी आपल्याला विनंती आहे, आपण जे गट मीटिंग मध्ये ठरवता काय चाललंय? अरे एवढं सिनियर माणूस याच्यामध्ये काल आपण सगळ्यांनी ठरवलेला आहे त्या दिनक्रमाच्या हिशोबाने आपण चाललोय. सिनियर लोक बोलतायत. मग आम्ही त्यांना 10 मिनिटाच्या नंतर आपण बेल वाजवण्याची पद्धत आहे साहेब. आपल्या वरची चर्चा नाही ना. आपल्याला बाकीचं पण कामकाज रेटून न्यायचंय. आपल्याला बाकीचं पण कामकाज न्यायचंय. घ्यायला पाहिजे की किती तास चर्चा चालवायची ते ही तुम्ही घेतली का? गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही सांगितलं का? गटनेत्यांच्या बैठकीत सांगितलं का की बघा रेकॉर्डवर द्यायचा? हे सभापतीची चर्चा करून ठरवायचं मगाशी नक्की झालेलं आहे. सभापती महोदय, या सगळ्या घोळामध्ये 12 मिनिटं गेले. माननीय परब साहेब, या संदर्भातली काल घोषणा झाली. आपण काल काही बोलला नाहीत आणि आज आपण बोलताय. मला आश्चर्य वाटतं. आपण सिनियर आहात. काल या संदर्भातली चर्चा झाली सभागृहात. काल याच्या संदर्भातली हा विषय काल सुरू झाला. त्याच्यामुळे काल मर्यादा आपणच ठरवलेली आहे. आपण गटनेता म्हणून सगळ्यांना वेळ दिलेले आहेत. आता या चर्चेला आपण 11:45 पर्यंतची वेळ दिली होती. मी आता पुढचं कामकाज हे नियमित 12 वाजता सुरू होणार आहे. तिथपर्यंत मी सभागृह तहकूब करेन.